स्वप्नांचा चक्काचूर करून टाकला कार्टीने आणि आता तोंड लपून बसलीये। बाहेर बोलवा तिला। मनू, मनू बाहेर ये। काकू बोलवतीये, तुला ऐकायला येत नाहीये का? काय गे, लाज वाटते का तुला? का ती गुंडाळून ठेवलीस? मातेरे करून ठेवलं स्वतःच्या भविष्याचं। तुमची ना तुमची माय लेकींची लायकीच नाहीये की कोणी तुमच्यासाठी काही करावं। आता मरा तुम्ही आपल्या कर्मानी, पण आता एक काम करा, आम्हाला सुखाने जगू द्या। खूप खूप केलं आम्ही तुमच्यासाठी, आता नाही, बस। उचला उचला आपला बोजा बिस्तर आणि चालायला लागा माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता। कुठे जातील या दोघी? आलात? तुम्हाला यायलाच हवा ना पुळगा, लाडक्या वहिनीचा आणि या कार्टीचा। बायको म्हणजे किस झाडकी पत्ती, बायकोचं तुम्हाला काय हो? सुरेखा, तू जरा शांत हो, अति करतीयस तू। आता या अशा वेळी कुठे जातील या दोघी? त्यांनी केला का हा विचार? उद्या लोक आपल्याला विचारणार आहेत, तेव्हा काय उत्तर देणार आहात तुम्ही? आणि तुम्हाला काय म्हणा, तुम्ही जाल उद्या सकाळी कारकुंडी नोकरी करायला तुमची, लोकांना तोंड द्यावं लागणार आहे मला, काय सांगू मी? बस आता ह्या दोघी मला ह्या घरात परवडणार नाही। एकतर ह्या दोघी ह्या घरात राहतील, नाही तर मी हात जोडून विनंती करतो तुला, आजची रात्र त्या नाही तर राहू दे। मला वाटलंच शेवटी तुम्ही त्यांचाच कैवार घेणार। अहो, इतकं सगळं होऊ नये तुम्ही ह्यांच्यासाठी माझ्यासमोर हात जोडतात। बस झालं तेवढं खूप झालं, पण उद्या म्हणजे उद्या। चला, तुमचं सामान काय ते गोळा करा आणि इकडे बाहेर येऊन झोपा आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुमचं तोंड दिसता कामा नये, चालायला लागा माझ्या घरातून। मम्माला फक्त इतकंच माहितीये की पैशानी सगळं विकत घेता येतं। शलाका, तू म्हणतेस ते बरोबर नाही, बरोबर असेल, पटतंय मला तुझं म्हणणं, पण तू मम्मा बरोबर आता वाद घालू नकोस। घरातली शांतता आता संपली, आता प्लीज भांडणं नको उकळून काढू। अगं, आपली नाचक्की झाली आहे सगळ्या लोकांसमोर। हे बघ, आता तुम्हा दोघींचाही तमाशा मला या घरात नको। तुझ्या आईने बिचारीनं खूप सहन केलंय, काय झालं असेल तिचं, आता हादरली आहे बिचारी। खरं तर ह्या क्षणाला आपण तिला सावरायला हवं। बाबा, हे बघ, एक वादळ ऑलरेडी शमलेलं आहे, पुन्हा दुसरं उभं करू नकोस, रिक्वेस्ट आहे माझी। माझ्या मनात काय आहे तुम्हा सगळ्यांना सांगण्याआधी मला नीट समजून घ्यायचंय, पक्क करून घ्यायचंय। घे बाई घे, तुला अगदी हवा तेवढा वेळ घे, पण जेव्हा काही पक्क करशील ना तेव्हा मात्र मला सांग, मी वाट बघत असेल। कीव येते मला मनस्विनीची आणि काळजी वाटते मला अभिमानची। तो हळवा आहे देवराज, फार कोसळला असेल तो। म्हणून असं का वागलीस तू? का वागलीस तू असं? मला कळतं रे तुझ्या आत काय तुटतंय ते।